नमस्कार नमस्कार नमस्कार. मी गौरव मालणकर. म्हणजे माझ्या एकंदरीत बॉडी लँग्वेजकडे बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी किती एक्साइटेड आहे. एक्साइट असल्यामुळे मी एक साईटला पण आलोय बघा. वा वा गौरव, तुझा या मंचावरचा प्रवास अतिशय सुंदर होता. तुला तुझ्या भावी करिअरसाठी आम्हा सगळ्यांकडून खूप शुभेच्छा. नाही ना, नको ना. अगं तिसराच आठवडा आहे ग माझा. अगं नाही, बस बस तू बस बस. मी करशील करशील करशील. मी परत असे विनोद नाही करणार. बस तू बस बस बस. नमस्कार अलका मॅम. नमस्कार. मग नमस्कार प्रसाद सर, तुम्ही इथे काय सर? तिकडे त्या गौरवला झापून मन नाही भरलं का तुमचं? म्हणजे इकडे या गौरवला पण झापायला आलात? हसू नका. सॉरी सर, सॉरी. म्हणजे हे वाक्य ऐकल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल ना, दोन्हीकडचे गौरव इनोसंट आहेत, इथले लेखक डॅम्बिस आहेत. ही अशी वाक्य आमच्या तोंडी देऊन तुमच्यावरचा कुठला सूड उगवतात कुणास ठाऊक. म्हणजे बघा काय होतं आमचं. वाक्य घेतलं तर तुम्ही रागवता, नाही घेतलं तर हे रागवतात. आमच्यासारख्या नवोदित लग्नाळू कलाकारांनी जायचं तरी कुठे? हो लग्नाळूच. लग्नावरनं आठवलं सर, सर माझं खूप दिवस लग्नच जुळत नाही सर. नाही पण आज जुळेल, मला खात्री आज जुळेल. तुम्ही आलात ना सर. म्हणजे तुमच्या पायगुणामुळे हे शक्य होऊ शकतं. केलं, कव्हर केलं. म्हणजे काय काय माहितीये का सर, म्हणजे मी ना थंडर या डेटिंग ॲपवरनं ना एक मुलगी पटवलीच फायनली. तिचं नाव शिवाली आहे मॅडम. शिवाली काय गोड नाव आहे आणि मुलगी सुद्धा खूप गोड आहे. म्हणजे कधी एकदा तिला भेटतोय असं झालं. एवढी क्यूट आहे ना ती. पहिल्यांदाच भेटतो ना आज आम्ही. शिवाली शिवाली. अरे बापरे. शिवाली. गौरव. शिवाली. गौरव. शिवाली. गौरव. शिवाली. सॉरी. असू दे असू दे. ठीक आहे ठीक आहे, असू दे. तुम्ही प्लीज तुमचा रुमाल देता का जरा? ऍक्च्युली मी माझा रुमाल विसरले ना. माझा जेंट्स आहे ना, तो कसा देणार ना जेंट्स. नाकाला कुठे कळतंय जेंट्स आहे लेडीज आहे. देताय ना? आय रिअली लाईक इट. म्हणजे पहिल्याच भेटीत एवढं फ्रेंडली होशील असं वाटलं नव्हतं ग मला. वा वा वा, मस्त. तुम्ही पण ना. बसूया आपण. बसूया बसूया बसूया. ये बस बस बस. ऍक्च्युली मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. माझ्यासाठी? हो, म्हणजे आपली पहिली डेट आहे ना, म्हणून आठवण म्हणून गिफ्ट. काय 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 काय? अरे ओ माय गॉड. वा. हे काय? खजूर? खजूर म्हणू नकोस रे, शिवी दिल्यासारखं वाटतं. इट्स डेट. आपली पहिली डेट म्हणून हे डेट. मी तुला डेटे. हड 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 हड. काय झालं गौरव? कुत्रा होता तिकडे. हाकल. पण हे मी दुबईवरून मागवलेत. वाव, दुबईवरून डेट झालेत. वा 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 वा, दुबईवरून डेट्स आलेत. अबुधाबीच्या गायकीच्या डेट्स मिळाल्यात. वा 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 वा. म्हणजे डायरेक्ट दुबईवरून. शिवाली एक मिनिट इथे येशील? म्हणजे मी सुद्धा तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. घे. माझ्यासाठी? हा, मस्त ना ग्रीटिंग. छान आहे. आतमध्ये तुझ्यासाठी स्पेशल असा एक मेसेज लिहिलाय मी, तो वाच ना. माझ्यासाठी स्पेशल? तू? हा. वाचते. वाच वाच लवकर वाच.
गोरेगाव असं अंड सुपारी टाळ अँड टेड. एक मिनिट, हे असं लिहिलंय मी, मला एकदा बघू दे जरा, थांब. हे गोरेगाव असं असं नाहीये, ते गॉर्जियस आहे. गोरेगाव असं आणि अंड कुठून काढलंस? AND अँड इतकं सोपं असतं ते. आणि सुपर टॅलेंटेडला तू सुपारी टाळ अँड टेड असं वाचलंस? आणि हे असं वर्णन वाचून तू लाजलीस? अच्छा, म्हणजे ते गॉर्जियस आणि सुपर टॅलेंटेड. राहू दे ते राहू दे. कसं आहे ना गौरू, माझा थोडासा इंग्लिशचा प्रॉब्लेम हा आहे. थोडा प्रॉब्लेम नाहीये बाळा, तू जवळजवळ वेगळी भाषा जन्माला घातलीये. टाळ अँड टेड काय? स्वारी ना गौरू. स्वारी तलवार आणि स्वारीवरच निघतो मी आता. स्वारी गौरव कको ना रागव. कको लागव ना माझ्यावर. मी नाही रागवत आहे का तुझ्यावर? मी कसं रागवेन तुझ्यावर? ए तू मस्करी करतेस ना माझी? लब्बाड. हा मस्करी. हे बघ हे घे तुझ्यासाठी, बघ काय आणलंय. आपण डेटिंगला आलोय ना, मग वृक्षारोपणाचं मध्येच कुठून आणलंस तू? किती विनोदी आहेस ग तू. सर भुट्टा ले लो ना. नहीं चाहिए हमको भुट्टा, हमने घाला है चप्पल. वाह गौरव. सर तुम्ही खरंच हे पाहायला थांबला होता? असंच पाहिजे. हे बाळा, बुट्टा म्हणजे बूट नाही विकत आहे तो. अरे माहिती आहे मला, मी विनोद केला, विनोद. मस्करी केली, मस्करी तुझी. चलो दो देव. हा देव. ये पैसा ले पैसा. थैंक यू. सर आपको ये डेटिंग ऐप पे मिली? हाँ. होता है. ऑल द बेस्ट. होता है का म्हणाला? ऑल द बेस्ट का म्हणाला मला? काय कर? काय करतेस तू? हे मक्याचं कणीस आईस्क्रीम सारखं चोखत काय खातेस? मला आवडतं रे मक्याचं कणीस आईस्क्रीम सारखं खायला. मग ही कुल्फी कशी खाते? सोपं आहे रे. बघा, ही अशी कुल्फी घ्यायची, तिला अशी करायची आणि अशी खायची. ही कोण आहे ही? हे आधी नव्हतं सांगितलं मला. ही कोण आहे ही? हे बाळा, हे मला एक आयडिया सुचली आहे. काय रे? तू काय कर माहितीये का? मक्याच्या कणसाला कुल्फी असं नाव ठेव, मग खाऊन बघ बरं कशी खाशील कुल्फी. हे बघा. हा. अय्या, हे सोपं आहे रे. मला चाटून काहीच मज्जा येत नव्हती, आत्ता मज्जा आली. हे तू जाणून बुजून असं करतेस ना? काही खरंच अशी आहे. गौरव माझ्या ना दात काढ. वाक्य असतील, वाक्य नाही रे. या कुल्फीचं ना दाणे अडकतात दातात. कुल्फीच समजली याला ते. अगं जाऊ दे, कुल्फी ना आपण समुद्रात टाकून देऊया. कुल्फी जाऊ दे, नाही खायचं आपल्याला. कुल्फी नाही खायची. हा आपण तू बस नाही ते. बस ना. हे शिवाली बघ ना,
हा समुद्र किती छान आहे बघ ना शिवाली. म्हणजे या समुद्राच्या लाटांकडे बघितलं ना की मला असं वेगळंच काहीतरी वाटतं ग. हा म्हणजे या समुद्राच्या लाटा अशा उसळतात आणि या दगडांवरती येऊन आपटतात ना, तेव्हा असं वाटतं की एक दुरावलेली प्रेयसी त्याच्या प्रियकराला घट्ट मिठी मारते. वाव. तुला काय वाटतं का समुद्राकडे बघून? समुद्राकडे पाहिलं ना की माझ्या मनात पहिला हाच विचार येतो. काय काय काय? कुणाच्या नळाला एवढं पाणी येत असेल ना रे? आणि एवढं पाणी खारट करायला किती मीठ लागत असेल? नाही खरंच आहे, बुद्धी आणि सौंदर्य क्वचितच एकत्र सापडतं. हो ना प्राजू? हसू नकोस, तुझं पण सेमच आहे. त्याने लिहिले म्हणून जाऊ दे. जाऊ दे, आपण एकमेकांबद्दल जाणून घेऊया. अच्छा तसं? मला सांग, म्हणजे तुझ्या घरी कोण कोण असतं? माझ्या घरी ना पोपट असतो. कोण असतो? पोपट असतो. तो पोपट पेरू खातो तो पोपट? हा तो पोपट. आणि पोपटाशिवाय ना 3 उंदीर राहतात माझ्या घरी. ते खूप त्रास देतात अरे. आणि काल ना किचनच्या भिंतीवर एक पाल दिसली, तिच्या तोंडात झुरळ होतं. म्हणजे आता घरी आमच्या झुरळ पण असणार. आणि तुला माहिती कधी कधी ना तसं खिडकीवर येऊन कावळा बसतो, मग कधी कधी बटरफ्लाय येतात. माणसं नाही राहत का तुझ्या घरात? माणसं नाही राहत तुझ्या घरात? राहतात ना. मग त्यांच्याबद्दल सांग ना. हे पाली झुरळ कशाला काढतेस तू? मी माझ्या आई बाबांबरोबर राहते. गौरव मला सांग ना, तुझ्या घरी कोण कोण राहतं रे? माझ्या घरी ना मी आणि माझी आई दोघेच राहतो. बाबा नाही आहेत ना मला. म्हणजे तू टेस्ट ट्यूब बेबी आहेस? तुझं डोकं फिरलंय का तुझं? हे काय बडबडतेस तू? काय बडबडतेस? मी कुठे काय बडबडते? तू बोलला ना मला आता की तुझे बाबा नाहीयेत, म्हणजे तू टेस्ट ट्यूब बेबी. अगं बाबा नाहीयेत म्हणजे माझे बाबा गेलेत, वरती गेलेत. बरं झालं गेले बाबा. बाबा मीच माती खाल्ली आणि हिला ते बोलवलं. माझा बापच नाहीये म्हणते ही. जाऊ दे, मी निघतो. जाऊ दे. नाही सॉरी गौरव, सॉरी. मी कान पकडते बघ. मी कान पकडले ना. प्लीज यार, तू तरी सोडून जाऊ नको मला प्लीज. तू तरी म्हणजे सोपं आहे. मोडून टाकेल तू तरी तुझे. तू तरी म्हणजे काय? तू तरी म्हणजे अगं तूच बोललीस ना, तू तरी सोडून जाऊ नकोस, ते विचारतोय मी. अजून किती जण सोडून गेले तुला? तू 17वा आहेस. काय? गौरव, अरे मला खरंच कळत नाही, मला पहिल्या डेटला सगळे सोडून का जातात? गौरव नको ना सोडून जाऊ. तू सांगशील तसं वागेन, तू बोलशील तसं करेन, पण प्लीज तू सोडून जाऊ नको. तुला माझ्या पोपटाची मरू दे तुझा पोपट. मरू दे तुझा पोपट. इथे माझा झालाय पोपट. तुला नाही आवडत ना? मग मी नाही वागणार वेड्यासारखं. मी खरंच नाही वागणार वेड्यासारखं. मी नाही वागणार तू वागतेस वेड्यासारखं. तू बस इथे, बस. नाही वागणार ना? नाही वागणार ना? नकोच वागू. ऐक, आपण ना छान गप्पा मारूया. गप्पा मारू. मला सांग, तुझ्यात वेगळं असं काय टॅलेंट आहे रे? वेगळं टॅलेंट ना, मला ना माउथ ऑर्गन वाजवायला खूप आवडतं. मग वाजून दाखव ना. अगं घेऊन नाही फिरत ना मी, घरी आहे. मला शिकवशील ना? पण काय ते शिकवतो. मला सांग ना, तुझ्यात काय वेगळं टॅलेंट आहे? माझ्यात ना, मला ना कुत्र्यांच्या वेगवेगळ्या मूड्सचे आवाज काढता येतात. म्हणजे आता बघा, आता कुत्रा आहे ना खूप खुश आहे, मग तो कसा भुंकेल? भाऊ
झालाय, मग तो कसा भुंकेल? भाऊ आता सगळ्यात वेगळं गौरव, कुत्रा आश्चर्यचकित झालाय, मग तो कसा भुंकेल? भाऊ काय कसं वाटलं? हाड हाड गौरव हाड गौरव अरे कोण आहे? मी जातोय तुला ओ मागावकर. हा सर, बोला सर. आत ये. सर मी येऊ सर? अरे तुला फोन लावलाय ना दाढी. नॉनसेन्स. आत ये. हो सर, लगेच आलो सर. काय केलंय? येस सर, काय झालं सर? डायरेक्ट आता काय मे आय कमीन वगैरे काय पद्धत नाही तुला? सॉरी सर, मी आता कशाला शहाणपणा तो? ये ना आत. नॉनसेन्स. काय ही फाईल आहे? हा, ही फाईल आहे? अशी कामं करतात तुम्ही शाळेतच? तू एवढेस हा? आणि पगार मागायला बरोबर येतात. सर पगार सर मंथन डे सर ह्याचे पैसे देऊ तुला? नॉनसेन्स. फालतू काम करतो. ए त्या पिझ्झाचं काय झालं? पिझ्झाची ऑर्डर दिली की नाही तू? तुला माहितीये माझ्या बायकोचे किती कॉल आले? तुला माहितीये? सर ही फाईल माझी नाहीये, सुभेदारांची आहे. सगळे तुम्ही सेमच आहात सगळे. नॉनसेन्स. व्हॉट एव्हर. सेमच तुम्ही. तू सुभेदार एव्हरीवन सेम एकदम. नॉनसेन्स. फालतू. बाहेर जा चाल आणि त्या पिझ्झाच्या ऑर्डरचं कर आधी. माझ्या बायकोचे कॉलवर कॉल येत आहेत. हो सर, जातो. आउट. फालतू कोणाला एक कामावर घेतात. नॉनसेन्स. पाहिलं सर काय अवस्था आहे माझी? पाहिलं? मी सिनियर इंजिनियर आहे आणि काय काम करतोय तर बॉसच्या मुलाच्या बर्थडेसाठी पिझ्झा ऑर्डर करतोय. हा जाम खडूस आहे हो सर. पण नाही, आता मी हा जॉब सोडणार आहे. बस. मी ना MSJ कंपनीत इंटरव्ह्यू दिलाय. त्यांच्या कन्फर्मेशनचा मेसेज आला ना की सुटलो सर. मग सत्य आहे सर. एक मिनिट. त्यांचाच आहे. ओके डन. दादा नोकरी मिळाली. मला नोकरी मिळाली आहे. येस, मला नोकरी ए वर्ता. तू बिन दाढीच्या बचकंड्या ये बाहेर ये. तू बाहेर ये. मागावकर बाहेर ये रे. एक कुलद्या. मला काय बोलला तू? मी पिझ्झाची ऑर्डर द्यायची, मी देणार. तुझ्या घरची पिझ्झाची ऑर्डर मी द्यायची. मागावकर बिहेव. मी बॉस आहे तुझा. बघ बिहेव. जास्त वाटवाट नाही करायची. जास्त वाटवाट करायची नाही तर तुझ्या आता गुच्छा देईन ना. देऊ गुच्छा. सिक्युरिटी. आवाज करायचा नाही तुझ्या. तर आता महत्वाचा मेसेज आहे. थांब. वी आर रिथिंकिंग ऑन युअर ऑर्डर. युअर ऍप्लिकेशन इज अंडर प्रोसेस. प्लीज इग्नोर प्रिव्हियस मेसेज. हे लांब राहायचा. लांब एकदम लांब. काय झालं सर? असं का पडलं? अरे काय माणूस काय? मी पडलो? हा सर. अरे फाडलास तू मला? मी पडलं? हा. नाही सर, मी नाही पडलं. काय असं घेऊन असं फाडलास तू मला तिथे? नाही. आणि बोला गुच्छा देईल. गुच्छा सर. काही काय सर मी का घेईन तुमचा गालगुच्छा? हे गालगुच्छा नाही रे. नॉनसेन्स. गालगुच्छा नाही. गुच्छा पंच मारणार असं बोललास तू. नाही सर मला पंच मारताच येत नाही सर. हवं तर यांना विचारा. ते माहिती आहे मला. नाही तुमचं काही वेगळं नाहीये. म्हणजे सर माझा प्रॉब्लेम काय ना, लहानपणापासून माझ्या हाताचा गुच्छाच होत नाही सर. काय म्हणतोय? खरं. हे बघा
त्याच्या पुढे हातच जात नाही. हा, माझे सगळे मित्र ना एकमेकांना गुच्छा मारायचे, मी फक्त खवटा मारायचो. असं मला मारलाच नाही सर. मी दाखवत होतो सर, पण मी केलं. काय येडायस का तू? सर तू बोललास मला आता. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ते परत येते, ते परत येते, ते परत व्हायला लागले सर. सर ते परत येते सर. काय परत येते सर? हे फालतूगिरी नाही. हे काय हे असं नाही जे काय ते स्पष्ट बोल. सर हे नीट बोल, नीट बोल, नीट. सर गॅप द्या ना सर. कसला गॅप? ठरवू द्या ना सर. काय ठरवायचंय? म्हणजे सर ते काय झालं सर, मी लहान होतो ना सर, मी एवढा होतो सर. पुढे बोल चल. सर काय झालं, मी डोक्यावर पडलो सर. मी लहानपणी डोक्यावर पडलो. त्यात काय नवीन नाही, सगळे डोक्यावर पडतात. मी पण डोक्यावर पडलो. इथे सगळे ते डोक्यावर पडलेलेच आहेत. नाही सर, पण माझं वेगळं सर. लोक डोक्यावर पडले तर त्यांना टेंगूळ येतं, मला गुंडूळ आलं. काय ते? काय आलं ते? काय गुंडूळ? काय ते? गुंडूळ. गुंडू काय म्हणजे? त्याच्यात वेगळं असतं सर. म्हणजे काय असतं वेगळं? आठवू द्या ना सर. काय आठवू द्या? ते मला त्यांनी प्रोसेस सांगितलेली ती आठवू द्या. त्याच्यात काय होतं सर? हा सर, त्याच्यात ना मेंदू आपली जागा बदलतात सर. हो, माझ्या डाव्या मेंदूने उजव्या मेंदूची जागा घेतली आणि उजव्या मेंदूने डाव्या मेंदूची जागा घेतली सर. सर काय खुर्द काय बुद्रुक काहीच कळे ना सर. सर मी असा वेडावाकडा बघायला लागलो. हा पण सर तेव्हा ते कंट्रोल झालं. पण सर बरेच आठवडे झाले आता माझी बायको माझ्या ओरडली ना, मी असा विचित्र वागतो सर. मी विचित्र वागतो आणि तिला पकडून असा पलंगावर ढकलून देतो सर. जसं तू मला सोफ्यावर ढकललंस तसं. सर घरात सोफा नाहीये ना, म्हणून पलंग. नॉनसेन्स. सोफा नाही ते महत्वाचं नाही, मला तू ढकललंस ते महत्वाचं आहे. बॉस आहे मी तुझा. सर मी ढकललं? अरे काय माणूस आहे यार तू. नाही सर, काय माणूस तू ढकललंस ना मला असं? हे शक्यच नाही सर. नो सर, मी तुमचा रिस्पेक्ट करतो. हे नाही होणार सर. काय बोलतो यार तू? मला आता ढकललंस यार, गुच्चा दे असं बोललायस तू. मी? हो. देवा, अरे काय घडवलंस माझ्या हातून देवा. अरे हे मी काय केलं देवा. अरे देवा, मी माझ्या बायको सोबत करतो ते ठीक आहे, ती माझी आहे. पण हा देव माणूस याच्यासोबत मी हे काय देवा. मला उचलला काय नाही देवा. बाप रे. मागावकर बघा तुम्ही शांत व्हा. हा शांत व्हा. यू रिलॅक्स. हे गे मला काय होतं. हे गे हे ये इथे. मी ये इथे पाणी घे. हा पी. हा रिलॅक्स, एकदम शांत हो. कुलदीप सर हे ठेवा ना. मी ठेवू ना, काय नाही प्रॉब्लेम नाही. हा काय नाही बोलणार कोट. ठेव बिंदास. हा आणि ऐक, रिलॅक्स ना एकदम. मी रिलॅक्स. प्लीज जास्त लोड घेऊ नकोस. सॉरी सर, सॉरी. आणि आता ते पिझ्झाच्या ऑर्डरचं बघ जाऊन. हो सर, हो. आणि तुझ्या ओळखीचा कोण जोकर आहे का डान्स करणारा बर्थडे पार्टी मध्ये? नाही सर, नाही सर. मला आहे ना थोडं असं वाटत होतं तुला जोकर बनवून नाचू, पण नाही सर. मी सिनियर इंजिनियर आहे सर. ते जास्त डोक्यावर घेऊ नकोस. काय नसतं ते सिनियर इंजिनियर वगैरे. माझा एम्प्लॉई आहेस तू. हा माझा मुलगा खुश व्हायला पाहिजे. ओके ओके सर. हा ओके प्रॅक्टिस कर नाचायची. ओके गो अँड रिलॅक्स. अँड हे मनावर नाही घ्यायचं सगळं आणि बाहेर जाऊन ते नाही सर, बिलकुल नाही. अजिबात नाही. रिलॅक्स कूल. हा हॅलो. हा बोल ग जानू. ऑर्डर कन्फर्म झाली आहे. तुला कसा फोन आला? अल्टरनेट नंबर माझा दिला असशील ना. अरे हा मी दिला होता. हो बरोबर. जानू ऐक ना, आता आपलं आयुष्य सुखी होईल ना. यस सुखी होईल. तू लव यू बायको. मी घरी येतो. तू फोन ठेव. छान केलं. ए कुलद्या, ये असं समोर. मागावकर पुढे ये. मागावकर ते परत येत आहे. अरे परत आलाय ते. इकडे इकडे ये. मागावकर प्लीज.
प्लीज. मला काय बोलला रे? मला काय बोलला तू? हा? मागव कर. मी जोकर बनून नाचणार. मागव कर. नाच. मी कसं काय? पुढे ये, नाच. नाही प्लीज सॉरी. नाच तुझ्यात करा. हे असं नाचणार? हे याने मुलगा खुश होणार आहे तुझा? हे असं नाचणार? हा, नालायक माणसा. अरे ऑफिस मधल्या लोकांकडून घरची कामं करून घेतो, तुला लाज नाही वाटत का रे? स्वतः सुट्ट्या घेतो पण आम्ही घेतल्या असं दाखवतो. अरे माझा डब्बा खातो रे तू लंच टाइम मध्ये, तुला काय अक्कल आहे का रे? आम्ही कामं करायची आणि अलका मॅडम समोर तू मिरवणार. मी केलं. मी सिनियर इंजिनियर आहे रे. मी फुग्या फुगवू का तुझ्या घरचे? सॉरी. शिवाली कमिंग. नाही सर, मी खरंच काही नाही बघितलं सर. अरे. काही नाही बघितलं सर. अरे आमचं ते काय नाही, ते दुसरं भलतंय ते. तू आते ना प्लीज. येऊ सर? हो प्लीज आते. सर, मी आपल्या बच्चूसाठी ना फुगे फुगवलेत. मी आणि गौरव सर मगासपासून फुगेच फुगवत होतो. व्हेरी गुड. तुला अक्कल नव्हतीच? थोडा स्वाभिमान आहे का ग? तुझ्या सोबतचे गेले पुढे, तू अजून इथेच आहे. तू MBA केलंयस ना? MBA केलं. या ऑफिस मध्ये तू मार्केटिंग हेड आहे, तुला फुगे फुगवायचं? सर मागव कर. तू खाते होते. माझ्या बोलणार तुझ्या तर फुगे फाडला मी. गेली पार्टी. काय करणार? मागव कर. बस झालं. काय करणार? शिवानी गो. काय माणूस आहे? बोल गए. हॅलो जानू, हा. ते तू वॉशिंग मशीनची ऑर्डर दिली होती ना, ती अजून आली नाहीये रे घरी. तू मगाशी मशीनच्या ऑर्डर बद्दल बोलत होती? हो. मला प्रामाणिकपणे सांग, मशीनमुळे आपलं आयुष्य बदलेल? हो, मला रोज सकाळी उठून कपडे नाही धुवावे लागणार ना. ठेव फोन ठेव. तुझ्या हातात आहे फोन. काय करतोय? हा फोन ठेव. मी सॉरी बोलतो. मी पाया पडतो. सर नको. सर, डिंक आहे का आपल्याकडे? डिंक. डिंक कशाला? सर हे फाटलेलं मी चिटकवतो सर. सर मी असं लावेन, मी नाचतो सर पार्टीत. बघ, नाही तुझी अवस्था समजू शकतो मी. हा, पण मला तू नकोय माझ्या ऑफिस मध्ये. मी अगदी बरा आहे सर. म्हणजे? माझी मेडिकल टेस्ट करा हवं तर. म्हणजे? नाही, मी खोटं बोललो. नाही त्याचं काय झालं सर? ऐका ना, मला नवीन जॉब मिळाला ना, त्या आनंदात मी असा वागलो सर. माफ करा ना सर. सर मी काम करतो ना सर. आता तुला सस्पेंड करतो. आता HR ला मेल करतो. बघ सर ऐका ना सर. खूप होतंय तुझं नॉनसेन्स. HR डिपार्टमेंटला आत्ताच मेल टाकतो. तुला आत्ताच्या आत्ता सस्पेंड करायला लावतो. तू गेलास. मेल सेंट. तू सस्पेंड होणार आहेस. अरे तू काय मला काढणार? तुझ्या जॉबवर मी थुकतो रे, थुकतो. आजपासून मी स्वतंत्र. हे बघ, वाच. एंटर पासवर्ड. आता वाच. MHJ company has approved your job application. या डोड या. वाव यार, कॉंग्रॅच्युलेशन्स यार. थँक्यू कुलदिया, थँक्यू. व्हेरी नाईस यार. आय एम सो प्राऊड ऑफ यू. यू डिझर्व दिस जॉब. तुला लेट कळलं रे कुलदिया. आय अग्री. म्हणजे आय एम सॉरी. आपल्यामध्ये जे काय होतं, नो हार्ड फिलिंग. ओके नो हार्ड फिलिंग. तू तुझी नवीन जॉब एन्जॉय कर. ओके. कुठल्या ब्रांचला आहे? वडाळा ब्रांच. वडाळा.
म्हणजे मेन ब्रांच. मेन ब्रांच. यार यू आर सो लकी. यू आर सो लकी. व्हेरी नाईस. आता जा आणि पिझ्झाचा ऑर्डर दे लवकर. कुलद्या, मी तुझा एम्प्लॉई नाहीये बरं. ही असली फालतू कामं ना या बारक्या पोरीला सांगायची, मला सांगायचं नाही. ऍक्च्युली तुला सांगायचं मी विसरलो. मला सकाळीच अपॉइंटमेंट लेटर आलाय त्याच ब्रँचमधनं. त्या ब्रँचचा ब्रँच मॅनेजर आहे मी. आणि परत तू माझा एम्प्लॉई आहेस. ओके, जा आणि पिझ्झाचा ऑर्डर दे. हा, आणि कसं नाचणार असं. सर मी नाचतो ना जा. सर. मला दादा सांगणार आहे दादा. सर मला सांगणार. हॅलो एव्हरीवन. हॅलो, नमस्कार 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 नमस्कार. मी निमिष कुलकर्णी. येस येस, तोच निमिष कुलकर्णी ज्याच्या मराठीचं या स्टेजवर प्रचंड कौतुक होतं आणि इतरांच्या कॉमेडीचं. वा 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 वा. असो, तर आज मी बॅडमिंटन कोच आहे. ॲक्च्युली तुम्हाला कळलं असेलच माझ्या एकूणच एंट्रीवरून. आणि काय झालंय ना सर, म्हणजे गेली काही वर्ष आमच्या धंद्यात प्रचंड मंदी आहे. कारण बॅडमिंटन हा शिकून खेळायचा खेळ आहे हे अनेकांना माहीतच नाहीये. मी शपथ सांगतो, म्हणजे फक्त आपल्या बिल्डिंग मधल्या अनोळखी मुली पटवायचा आणि रात्री टाइमपास करायचा धंदा म्हणून याच्याकडे बघितलं जातं. हो ना अंशू दादा? पण हल्ली सिंधू जिंकली ना, त्याच्यामुळे आमच्या धंद्याला जरा चांगले दिवस आलेत. म्हणजे लोकांना कळलंय की हा खेळ सुद्धा आहे आणि हा खेळून नाव सुद्धा कमावता येतं. त्याच्यामुळे माझी जी अकॅडमी आहे, म्हणजे बॅडमिंटनची अकॅडमी, ती आता मी एक्सपांड करायला घेतली आहे. आणि तुम्हाला सांगतो, कालच मला एका माणसाचा फोन आला होता आणि अलकाताई तो मला फोनवर म्हणाला की मी तुमच्या अकॅडमीच्या एक्सपान्शनसाठी फंडिंग करायला तयार आहे. मी एवढा खुश झालोय आणि तो आज मला भेटायला येणार आहे. हा, त्याची एक अट आहे की त्याच्या मुलीला म्हणे त्याला सिंधू बनवायचंय, त्याच्यामुळे तिला बॅडमिंटन शिकवायचं. आता या लोकांना कोण समजावणार की फक्त रडता यायला लागलं म्हणून अलकाताई होता येत नाही ना. त्यासाठी इतक्या वर्षांची मेहनत आणि डेडिकेशन लागतं. असो, आपल्याला पैसे मिळाल्याशी मतलब. नमस्कार सर. नमस्कार. मी निसानी. हो का? हिचा पप्पूस. अरे वा. आणि ही माझी पोरगी स्वीटी. सर, खूप आनंद झाला तुम्हाला भेटून. काय सांगत, तुला मना भेटून आनंद झाला? हो. पण मला तर हिच्या आवशीला भेटून आनंद झाला. म्हणजे? अरे आनंद हिचा मोठा भाव. आई शपथ, मला वाटत होतं हे सगळे चांगले करतात म्हणून यांना फेटा मिळतोय. आपला खूप मोठा हातभार आहे यांना फेटा मिळून देणार. हो सर, सर हिला बॅडमिंटन शिकवा तुम्ही. हा, मी शिकवणार ना. आणि नंतर कॉपच्यात मला पण घेऊन शिकवा. तुम्हाला का? नाही, घरी जाऊन मी तिची प्रेस्टीज घेईन ना. काय घेईन? प्रेस्टीज. तुम्ही जी प्रेस्टीज घेणार आहात ना, त्याच्यासाठी 2 रॅकेट लागतील ऍक्च्युली. बापूस, हे बघ दाखव. आहे ना आमच्याकडे दोन. 2 आहेत. दोन वा, वा, रॅकेट. वा, तयारीत. ठीक आहे. जाम भारी बोल. सर, या बॅटने बॅडमिंटन खेळतात? अरे ही साधी सुधी बॅट नाही आहे. याची ना एक वेगळी सॉलिड केमिस्ट्री आहे. केमिस्ट्री? फंक्शन. अच्छा, काय फंक्शन आहे? हे बघ, हे असं आपण जेव्हा रॅकेट खेळायला जातो ना, मग असं खेळता खेळता अचानक आपल्याला मच्छर चावत, मग सपाक्यानं मच्छर तिकडे आणायचं. आणि असं टोलवलं ना की सपाक्यात मच्छर मारतात. सपक सपक सपक. ऐका ना सर, मच्छर मारणं हा मूळ आणि एकमेव उपयोग आहे या बॅटचा. बाकी काहीच उपयोग नाहीये. हे बघा, बॅडमिंटनची बॅट नाही अशी असते. हे सर, हा, ही वजनी जल आहे.
ओरिजिनलच आहे ती. हो नाही पापूस मी का बोलतो हलकी अरे खाता पित्या घरची नाही वाटत ती बॅग. तू इतक्या खात्या पित्या घरची वाटायला लागलीस ना की जी कॅरेक्टर तुला आधी जमायची ना ती तुलाच जमेन अशी झाली आता. याचा विचार कर जरा. सिनियर आहे मी अपमान नाही करायचा माझा. सांगतो आधीच. हा बघ सॉरी समजाव. शाबास शाबास. You deserve this. खरं ना तुमची सिनियरिटी बाजूला ठेवा. ठेवली चल बाजूला ठेवली. ती रॅकेट हातात घ्या. घेतली बघ ती नीट बघ कशी असते. हे पापूस याची वात कुठे आहे. वात पेटली रॉकेट आहे का ते. रॉकेट आहे ते. वाच होते. रॉकेट आहे. रॅकेट आहे ते. काय ते शटल सारखं हवेत उडवेल ना तुला. गप्प बस. हे काय बोलला रे तू. काय बोलला तिला. छाती बिती फोडून टाकीन तुझे ना फुफ्फुसात चेपून टाकीन ना मानेवर माझं ढोपरच मारेन. मी फक्त तिला समजवत होतो ओरडत नव्हतो. मला दाखव बरं बॅट कशी पकडायची हातात. हा मी सांगते. हे बघ हे ना हे असं अशी पकडायची करवा चौथा टाईप. करवा विनोदाचा चौथा करवा तुम्ही पहा. बॅडमिंटन अशी पकडतात. अशी पकडतात. अशी अशी किंवा अशी. अशी सर्व्हिस करायची किंवा अशी. बाळा मी अशी दाखवतो. बाळा मी काय दाखवतो तू काय करते. माझ्या पापूस बघ कसं करतं मागे करतो. नको ऐक ना माझं. नको स्वतःच्या बापशाकडे लक्ष देऊ. त्याचं करिअर आहे का याच्यात. नको ना लक्ष देऊ त्याच्याकडे. तू स्वतःचा स्वतः कर ना. आणि तुम्ही का शिकवताय. नका ना शिकवू तिला चुकीचं. हे जे तुम्ही दाखवता ना हे वलवायचं असतं. आणि ही वल्ली तुम्ही समुद्रात घेऊन गेलात ना आणि होडीत बसलात तर तुमची वल्ली फक्त वल्ली होईल. कारण पाणी त्या जाळ्यातून सगळं निघून जाणार आणि जास्तीत जास्त शेवाळा अडकेल त्याच्यात. काय सांगतो पण तुमची होडी तिकडच राहील. कळलं वसारे. वसारे जाम भारी बोलतस रे तू. एक काम कर ना हे जे कोचिंग आहे ना ते सोडून टाक आणि माझ्या वरीवर ये चल. हा तुला माहितीये आम्ही त्या दिवशी ना या रॅकेटवर असा मस्तपैकी जावला पण भाजलाय. बोल रावच लागलं माहितीये. आपण ना रॅकेट बाजूला ठेवूया. रॅकेट नको बाळा. हा रॅकेट चांगली नसते. आपण जरा बेसिकला येऊया. आपण ना डायरेक्ट कोर्टात जाऊया. या आवृषा गोष्टीसाठी तू डायरेक्ट कोर्टात नेतस. आता तुला चोरणार नाही. तरी तुला सांगितलं होतं कोयता घेऊन ये माझा पण तू घेतला नाही कोयता. आता याला चोरणार नाही. आता याला डायरेक्ट गोलीच घालतो. गोलीच घालतो. सुका बोंबील. मी आंघोलीला जाताना तुला सांगितलं मांजा खिशात घोरा ठेव. तू सुका बोंबील ठेवलंस. माझं चुकलं पापूस. मी चुकून तुमच्या खिशात बोंबील घेतला. पण मग बॉम्बलाचं राशन काय घातलं मी. घोरा. तरी तुझ्या औषधीचा मला फोन आला होता. काय मंगून ते रस्त्यामधले बोंबील ठपाक ठपाक फुटतायत. ठपाक 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 ठपाक. ऐक ना 7-12 फेकून मारतील आता ते आपल्याला. प्लीज नको. सन्मानाने मिळवायचं आपल्याला. तू नको ना रे. पाया पडतो तुझ्या. बॅडमिंटनचा कोर्ट असतो. कळलं बाळा तुला शिकायचं सिंधू व्हायचं ना. इकडे इकडे होतो. तुम्ही तिकडे वा. मी शिक बाळा. मी ना ही रॅकेट देणार आहे आता तुला. ही घ्या. सर तुम्ही हे घ्या. बाळा ही रॅकेट नीट वापरा. तुला सिंधू व्हायचंय म्हणून मी देतोय फक्त. मी वापरते नीट पण काय. ही रॅकेट मी मलेशियाच्या एका चॅम्पियनशिप मध्ये जिंकलोय. माझी खूप स्पेशल रॅकेट आहे ही. प्लीज नीट वापर. तू सिंधू होणार. प्लीज तुम्ही सर्व्हिस करा. चल 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 चल. मी फुल टाकता. चलो गुड टू गो. गुड टू गो. कम ऑन चल. फुल टाकताय मी. जाम भारी जाम भारी. पहिल्याच ओव्हर मध्ये कॅच पकडलंस तू.
सिंधू जायली जायली तू सिंधू जायली माझी पोरगी सिंधू जायली. मना अभिमान वाटतं तुझा पोरी, मना तुझा अभिमान वाटतं. अरे मनात काय साऱ्या देशाला तुझा अभिमान वाटतंय. सारा देश असंच असंच तू जेव्हा चॅम्पियनशिप जिंकून येशील ना तेव्हा असंच रॅकेट मिळेल तुला. गोल्डन रॅकेट. आणि मग तुझ्या गळ्यात पहिल्यांदाच भारतातनं पहिल्यांदाच तुझ्या गळ्यात डायमंडचा मिरल पडेल. डायमंडचा मिरल असं डायरेक्ट डायमंडचा मिरल टाय घातले. अरे तुम्ही माझ्या रॅकेटची टाय घातली. तुम्हाला लाज वाटते का रे? मी काय तू हॅलो हॅलो हा बोल बोल. हो अगं पोचलोय मी इथे बॉक्स ऑफिस जवळ पोचलोय. हो हो अगं पार्किंगला लेट झाला जरा खाली. हो काढतो. हो 4 तिकीट काढतो. हो ऋतिक रोशनचा पिक्चर. हो हो काढतो. हो ऋतिक रोशन म्हणजे राकेश रोशनचा मुलगा. हो माहिती आहे हो हो तोच तो. जास्त स्पेसिफिक सांगू नकोस तू मला माहिती आहे. माहिती आहे मला ऋतिक रोशन माहिती आहे मला. हां 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 काढतो हां नाही मी बघतो. हां हो हो तू तिथे थांब. सुनो आहे 4 तिकीट ऋतिक रोशन हो या होय. अरे नाही गर्दी नाही आहे मी एकटाच आहे. हो सहज तिकीटं मिळतील. हां हां हो करतो. हां हां ए हां अगं तू ठेवलास फोन तर मी बोलणार ना पुढे. बोलू दे ना. हां तू ठेव. हां हां अच्छा ओके चल. एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी. ए जाड्या ऐकायला येत नाही? ए थंड ऐकायला येत नाही तुला? 4 तिकीट दे ऋतिक रोशनचा पिक्चर. चल बघतो काय? 4 तिकीट ऋतिक रोशनचा पिक्चर दे. याला पुढचं आठवत नाही. ए बस करा. एवढा असतो काय आळस आहे? बस कर ना. नमस्कार. ही काय पद्धत आहे नमस्कार करायची? ऋतिक रोशनचा पिक्चर आहे. 4 तिकीट दे. कोणता पिक्चर? असं काय बोलते तू? यार तू बंकस करू नको यार. आटप लवकर आटप. टपतोय फिल्म कोणती? अरे हा असाच आहे. अरे हा स्लो आहे.
आता मी काय करू? ए दुसरं कोणी आहे का? ए हॅलो, ए दुसरा कोणी, दुसरं कोणी बोल. सगळे लंचला गे. कळलं लंचला गेले, कळलं मला. लंचला गेले. अरे बापरे, मी काय करू? मी माझी तिकीट काढून घेतो. शुक असं पटकन बोलायचं ते. शुक असं. नो एंट्री. बोल लवकर, बोल ना बाबा, लवकर बोल ना. मला कळलंय ते. तू तरी मला तिकीट दे ना काढून. 4 तिकीट दे. ऋतिक रोशनचा 4 तिकीट दे मला लवकर. 2 नाही आहेत, 4 तिकीट आहेत रे. 4 तिकीट आहे. ऋतिकचे 2 पिक्चर आहेत. हो माहित. बोल लवकर. बोल ना. कोणता पिक्चर पाहिजे? पुढे कळलं पुढचं. हा पाहिजे. साऊथ इंडियन हिरोईन आहे. तू मला पिक्चर पाहिजे. लवकर दे बायको. वाढ लवकर दे मला पिक्चर. ओके. अरे ओके म्हणाले एवढा वेळ लावतो तू यार. ओके मला वाटलं महत्वाचं काहीतरी असं. ओके. किती तिकीट? 4. ओके. टिचकी वाजून मला नाही बोलवायचं. हॅलो. मार. पैसे. बोल पैसे किती पाहिजे? बोल. 1000. अरे ओके हरकत नाही. 1000 पाहिजे. हे घे. एक मिनिट. हा हे घे. चल. 500. एकत्र सांगणार रे. 500 वेगळं काय सांगतो तू? एक मिनिट थांब जरा. हे घे 500. 1500. चल. हा हे घे. 7 रुपये. 7 रुपये सुट्टे. चल. अरे एकत्र सांग रे. 7 आहे तर मुद्दामून 60 केलंस तू. मला माहिती आहे. एकत्र सांग ना जरा तू. एक काम कर. हे पैसे राहू देत. कार्ड घे. तू कार्ड घे. हे घे. स्वाईप कर. कार्ड. यार अंशू ये ना. बॅलन्स तरी होईल काहीतरी. अरे काय आहे यार. अरे कुठून सापडलं? अरे बायको वाट बघते. अरे काय पिऊ आता? काय पिऊ? नंबर. काय आता? काय दे ना. टाका. अरे क्रिया पण नको पूर्ण करू. मला कळतं रे बाबा. त्या म्हणून मला नको सांगूच आहे. अरे टाइम आउट झाला तू बोलेपर्यंत. ट्रान्झॅक्शन. मी परत. काय नको परत करू. इकडे काय नको परत करू. अरे पुढे आण हात. पुढे तर येशील. पुढे ये ना जरा. ये तो कळला. तो कळला. ये पुढे. 1560. हे ना असं आयुष्यात केलं गे. अरे चुकून ते सॉरी. अरे एक मिनिट. रक्त कसं आलं रे बराबर? ते नाही तुझ्यावर गेलं. त्याला नाही राहायचं तुझ्या शरीरात. बाहेर पडायचं म्हणून आलं ते. सॉरी म्हटलंय. हो. अरे याला लागलंय तरी असं ओरडतोय तो. तिथे तरी वेदनेला सुद्धा काही कळत नाही तुझ्या. सॉरी. दुखतंय का? आता बरं वाटत. सेम एक्सप्रेशन कशा देतोस मग? दुखतायला पण तेच, बरं वाटतं पण तेच. चला सॉरी. चल कार्ड नको राहू दे. एक मिनिट थांब जरा. मी तुला 2000 रुपये कॅश देतो. हा हे घे. 2000 रुपये कॅश घे. मला 4 तिकीट दे.
मोबाईलची रिंग पण अशी वाजायला लागली आता. हॅलो. कुठे तुम्ही एक काम कधी वेळेत म्हणून करत नाही. लोक आत गेली सुद्धा. अरे हे गडू बसलाय बघ ना माझ्या समोर कसा बोलतोय तो. माझं डोकं नका फिरवत. चावेन मी चावेन. अरे ही काय धमकी आहे तुझी? चावेल? नवऱ्याला चावेल? मी बोलू वहिनी नको. माझा जीव घेईल ती तू बोलेपर्यंत. तुझं काय करायचंय? तुझं काम कर ना तू जरा. आपली काय काय आपली आहे बायको आपण बोला. हॅलो. हा तू ठेव ना बाबा फोन. मी बघतो. येतो 2 मिनिटात येतो. थांब जरा. तू तिकडेच थांब. आता कुठे चाललं? आता कुठे चाललास तू? खा झाली मांडीला. मी खाजवतो. तू नको खाजो. शपथ आहे तुला. खाजू नको. खाज या मांडीला आली. बस. ठीक आहे ठीक आहे. ठीक. वेलकम. क्यू. आता वेलकम नंतर क्यू. तुम्ही ओ माहितीये. देव माणूस आहे माहितीये. रोज खाजवायला या. तुझ्या बापाचा नोकर आहे काय? रोज खाजवायला? अरे इंजिनियर आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर. छान खाजवता. आता बसायला मला तिकीट दे. 4 तिकीट दे मला. काय काय पॉवर जाणार आहे थिएटरची? मग पॉपकॉर्न नको. पॉपकॉर्न नकोय. पॉपकॉर्न नकोय. कॉम्बो. पॉपकॉर्नच नाही म्हटलं कॉम्बो कुणा बरोबर देणार ते? पॉपकॉर्न नकोय मला. पॉपकॉर्न दे दे दे. पॉपकॉर्न दे. दे पॉपकॉर्न दे. मला दे. मला हवे पॉपकॉर्न. दे. समोसा दे. समोसा पण दे मला. दे समोसा. दे दे समोसा. बाई दे. एकूण झाले 2060. हा ठीक आहे ना. मग मी आता तुला किती द्यायचे? 60 रुपये द्यायचे ना. हे घे. तुम्ही मला 60 रुपये द्यायचे. मला माहिती आहे ना कशाला एवढं सांगतो. हे घे 500 रुपये घे. चल. ओके. 2 करतो काय रे? 440 परत दे ना मला. देतो. दहाच्या नोटा आहे. एक 2. अरे तू काय याडा आहेस का? पहाटेपर्यंत देणार आहेस का मला? अरे असं का करतोस तू? नको. हे नको. कॅन्सल कर. कॅन्सल कर. ओके. हा कॅन्सल कर. कॅन्सल नाही. नकोय मला. कॅन्सल लवकर. झालं कॅन्सल. कॅन्सल झालं. हा कॅन्सल झालंय. 2500 घ्या. तिकीट पण कॅन्सल केलीस तू? अरे मी तुला सांगितलं होतं पॉपकॉर्नचा कॉम्बो काय तो समोसा वगैरे दिला ते कॅन्सल कर. ओहो. मी करतो. कोणता पिक्चर? अरे आता पुन्हा पहिल्यापासून स्किट सुरू करायला लागणार. अरे काय वर्किंग आहे बघ. हॅलो. कुठे आहात तुम्ही? पिक्चर सुरू झाला. माझ्या ऋतिकची एंट्री पण झाली आणि अजून तुम्ही आलेला नाही आहात. नाही मला नाही बघायचा आता पिक्चर. नाही मी घरी चालले. ऐक ना. तुम्ही येऊ नका घरी प्लीज. अरे ऐक ना. प्लीज नाही तर चावेन मी. हा अगं ऐक ना. अरे तुझ्यामुळे गेली रे बायको घरी. तुझ्यामुळे गेली गाढवा. शो कॅन्सल झाला. हो बरं झालं सर. हे बघा 7चा शो आहे. तो पण तुम्ही घेऊ शकता. आणि कॉम्बो बिंबो तुमच्याकडे सुट्टी नसली आमच्याकडे सगळी व्यवस्था आहे. अरे तू बरोबर बोललास. मी नॉर्मलच आहे. तुम्ही सुद्धा नॉर्मल बोला. म्हणजे आल्याला जे केलं ना हे जाड्या हे थंड म्हणून ते होतं. कसं आहे बॉडी शेमिंग ना ही वाईटच.
मग ती पुरुषांची करा किंवा स्त्रियांची करा, त्यामुळे कधी कुणाच्या व्यंगावर बोलू नका, कळलं का? टकल्या. ए तू असं का करतो? मशहूर फिजियोथेरेपिस्ट डॉक्टर कुलदीप, क्या मैं अंदर आ सकता हूँ? आलास तू आत आलास. अरे, ये क्या ये हा? काल रात्री बोलणं झालं होतं ना यार, 10 वर्षांनी आपलं गेट टुगेदर आहे यार, 15च्या बॅचचं. चल ना यार. आय नो पण घोळ झालाय रे. काय? अरे माझा भाचा आहे ना निमिष कुलकर्णी. तुझा भाचा म्हणजे मनोज जोशींचा तू भाचा, तुझा आणखीन एक भाचा. किती भाचे आहेत या शो मध्ये यार? मुद्द्यावर लक्ष दे ना. बोल. हा भाचा आहे ना माझा निमिष कुलकर्णी, त्याच्यावर पोलिसांनी अटक केली आहे अभिनयाच्या गुन्ह्यावरून. तर मला तिथे जावं लागेल आता. काय करायचंय मला, निमिष परत कधी अभिनय करणार नाही असं हमीपत्र लिहून द्यायचंय, जामीन द्यायचे. जामीन द्यायला तू चाललायस? हो मग पर्यायच नाही. त्याच गुन्ह्याखाली तुलाही अटक होऊ शकते. म्हणजे बरं, म्हणजे तुझ्या स्किट मध्ये मदत करायला यायचं आणि तू माझीच. जातो मी. हा अरे जरा आलो मी. ए लवकर ये यार. काय यार, मला सांभाळावं लागणार जरा वेळ. एक्सक्यूज मी डॉक्टर, मे आय कम इन? या ना, विचारताय काय? या ना या ना प्लीज. थँक्यू. येस. ऍक्च्युली मला अपॉइंटमेंट हवी होती मसाजची. आय नो खूप उशीर झालाय, बट प्लीज. नाही, काही उशीर झालेला नाहीये. उलट जरा वेळ आधी आला असतात ना तर उशीर झाला असता खूप. प्लीज या बसा. ते फिजिओथेरपी मसाज ते तुम्हीच करता ना? नाही ते मीच करतो. फिजिओथेरपी मसाज मीच करतो. करूया? हो. या लगेच. आजोबांना असू दे ना, आपण करूया. या. नाही त्यांची ट्रीटमेंट करायची. आजोबा या ना. सावकाश. आजोबांची करायची होती का ट्रीटमेंट? आजोबांची ट्रीटमेंट होत नाही वाटतं तुमच्या क्लिनिक मध्ये? नाही तसं नाही म्हटलं. थोडक्यासाठी कशाला आता? काय थोडक्यासाठी कशाला आता वेळ घालवायचा असं म्हणतोय मी. या काका बसा. आजोबा या. अरे बसा म्हणल्यावर बघायचं इकडे तिकडे, देह टाकून नाही द्यायचा असा. कुठे बसायचं? मागे. सांभाळून प्लीज. इट्स ओके. अरे माझी कंबर दुखते. मला काळजी वाटली यांची. नाही मी तिची काळजी घेतो. हा तू माझी काळजी घे. या इकडे. काय झालं माहिती काय, आयुष्यभर ना कंबर कसून काम केलं, त्याच्यामुळे आता कमरेमुळे घरी बसून राहायची वेळ आली माझ्यावर. मुळेच झालंय पण सगळं. हो की नाही? कोणी सांगितलेलं तसं सगळं करायला? कसं? ऍक्च्युली काय झालं ना, हा मागच्या आठवड्यात पुण्याला गेला होता. तिकडे आमचा भीमा काका राहतो. तर तो तिकडे बाथरूम मध्ये पाय घसरून पडला बिचारा. तो तिथे कसा पडला हे यांनी इथे ऍक्टिंग करून दाखवलं आणि हाही पडला आणि कंबर मोडून घेतली. असं कसं होऊ शकतं? असं कसं म्हणजे खोटं बोलतात ती. अरे आमचा भीमा आहे ना एक नंबरचा व्यंद्र आहे. तुला सांगतो, असा बाथरूम मध्ये गेला, असा आंघोळीला पाय घातला. काय करताय ते? तू का कशाला प्रत्येक गोष्ट अभिनयात दाखवतो रे? बस ना तू इथे बसा. आजोबा मागे या, थोडं मागे या. मागे येऊन बसा. अजू प्लीज. त्यांना त्रास होतोय. तुम्ही प्लीज असं करू नका यार. तुम्ही प्लीज त्यांना चेक करता का? आता हे काय वय आहे का त्यांचं पाय घसरण्याचं? नाही त्यांचं वय नाहीये, पण माझं आहे. काय काम.
काम आहे माझं उपचार करणं. हो ना, थोडी माहिती हवी आहे बेसिक. या जरा इथे या. काय नाव काय म्हणालात तुमचं? प्रियदर्शिनी. हो माय गॉड, हे किती सुपर्ब नाव आहे यार. प्रियदर्शनी. वाव. आय मीन दर्शनीच कुणालाही प्रिय वाटाल अशाच आहात तुम्ही. नाही रिअली, आय मीन इट. जास्त बोलतोय. नाही हो, रिअली यार, आय मीन इट यार. ओके, आय बिलीव्ह यू. ओ माय गॉड, ओ माय गॉड, तुम्हाला खळी आहे? हो ना, सॉरी सॉरी. सॉरी म्हणू नका, सॉरी म्हणू नका. खळी आहे तुम्हाला? नाही, आय कांट बिलीव्ह इट. इट्स नॉट. मला हात लावून बघावं लागेल. नाही नाही, ओके. कॅन आय टच इट? मे आय? ओके. ओ ही खरी आहे? ओ डॉक्टर, मला पण खळी आहे इकडे. ती खडी नाही अजू, कवळीमुळे पडलेला खड्डा आहे की नाही तो. हा, बसा बसा बरं. हा, हळू, सावकाश सावकाश. यू वर सेइंग? हा, आणि मी म्हणत होतो तुम्ही एकटं कसं खूप वेळ माझ्याकडे बघू नका. का? कारण माझं नाव तेजस आहे. हा मग? तेजस? हा मग? बरं जाऊ दे, हरकत नाही. मला तुमचा मोबाईल नंबर लागेल फक्त. अरे तिकडे काय कांदा पोळ्याचा कार्यक्रम चालू आहे काय? माझी इकडे कंबर माझी तपास इकडे. हॅलो, आजोबांना तपासतो मी आता. आजोबा, नाव काय म्हणालात तुमचं? माझं नाव पंढरीनाथ आणि ही माझी नाथ. नाही फुटलं वाटतं, मरू दे, जाऊ दे. मगाशी तू हिचं नाव घेतलं तेव्हा वाव मस्त सॉलिड, आणि माझं नाव घेतलं तर कायच नाही बोललात मला. ते छान नाव आहे आजोबा, तुमचंही खूप छान नाव आहे. पंढरीनाथ नाही का? अगदी विठुरायाचं नाव आहे तुमचं. आणि तुला सांगतो, पंढरपूरला गेलो होतो ना, असं टुन्न दिसत. काय चाललंय अजू? तू गंमत करतोयस माझी. तू नेहमी असं करतो. मी लिमलेटच्या गोळ्या देणार नाही तुला. मला लिमलेटच्या गोळ्या पाहिजे. खायला चोखायला लागते मला. काय सो स्वीट, सो स्वीट, सो स्वीट. तुमचं नातं किती गोड आहे. थँक्यू. मी यांची ट्रीटमेंट करतो. हा काका, जरा इकडे बघा. एक मिनिट. हा ठीक आहे, आता त्या बाजूला बघा. परफेक्ट काका. आता काय करायचंय, साधारण 30-40 सेकंद तिकडेच बघायचंय. हा, कान बघायचा प्रयत्न कर. नका, माझा नाही, तुमचा कान बघा. तुमचा कान बघायचा प्रयत्न करा. हे बेनिफिशियल आहे. हा, तुम्ही या इकडे. येस. सी, Ajju is doing good. Yes. He's very cooperative. हो ना? Just like you. ऍक्च्युली मला एक विचारायचं होतं तुम्हाला. Oh my God. काय? मला आत्ता इथे कॉम्प्लिमेंट द्यायची तुम्हाला, प्लीज. काय? हो, तुमचे डोळे किती सुरेख आहेत. थँक्यू. मी काय म्हणतो, तुम्ही राहता कुठे? महावीर सोसायटी, तक्षशिला अपार्टमेंट. ओ माय गॉड, रिअली? येस. नो, यू आर किडिंग. नो. ओ, किती सुंदर ऍड्रेस आहे हा. तक्षशिला मध्ये राहता तुम्ही? आय मीन रिअली? यार, मला तुमचा फ्लॅट नंबर सांगा. B505. वाव. अगं तो कौतुक नाही करत आहे, वाव शोधतोय. वाव. अजू प्लीज ट्रीटमेंट कडे लक्ष दे. मी गोळ्या देणार नाही. मला निमण्याच्या गोळ्या पाहिजे. मला खाता मी काय म्हणत होतो, 505. व्हॉट अ कॉम्बिनेशन यार. थँक्यू. आता एकच, मला तुमचा मोबाईल नंबर सांगा पटकन. 960. वाव. आय मीन वाव. नाही, पण पूर्ण नाही झालाय अजून. नाही, 9 पासून सुरू झालं ना, चांगलाच असणार. 9. वा वाक्यामध्ये. हा सांगा, नंबर सांगा. 960778. अरे एक म्हातारा माणूस कधीपासून इकडे मान अडकून बसलाय. झालं का रे तुझे 30 सेकंद? अजून 2 मिनिटं बाकी आहेत. हा, अरे बापरे, अजून 2 मिनिटं आहेत. होय, बर. त्याच्यानंतर मी मोकळा. एक्सक्यूज मी, जस्ट चेक युअर फोन. अरे बापरे, कोणाचा मेसेज आला? 1 मिनिट. तुझ्या गालावरची खळी म्हणजे गुलाबाची पाकळी.
आता कोणी मला केला एवढा थांबा फोन करून चेक करतो नाही हो, आजोबा हे बघा हे चालणार नाही असं चालणार नाही अजिबात हे फिजिओथेरपीच्या वेळेला हे अलाउड नाहीये फोन आधी तो मेसेज डिलीट करा आत्ताच्या आता असं नाही चालणार आय एम व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट इट सॉरी अजू तू एकही गोष्ट सिरियसली घेत नाहीस आपण का आलो इथे मज्जा झाली माझी मी एक काम करतो तुम्हाला आता फिजिओथेरपी देतो आम्ही एक काम करा आता खाली वाका एक मिनिट वाकलो आता वाकलात आता एक काम करा गुडघ्यातनं हात टाका चला आजोबा आता काय करायचं आपल्याला काय करायचं उड्या मारत मारत त्या बाजूला जायचंय चला ह्याला फिजिओथेरपी म्हणतात होय आमच्या शाळेत उगाच आम्ही याला शिक्षा म्हणायचो लहानपणापासून फिजिओथेरपी अजू प्लीज आता मी तुला शेवटचं सांगते तू आल्यापासून नुसती गंमत करतोयस मी आता शपथ घालते तुम्ही मला माझं काही बरं वाईट झालं ना सुटली म्हणे पण मी करतो मी फिजिओथेरपी हे मी करतो फिजिओथेरपी आजोबा करत राहा हे बेनिफिशियल आहे कमरेसाठी मी काय म्हणतो नेक्स्ट संडेला काय करताय फ्रीच आहे माझ्यासोबत याल म्हणजे चालेल ना तुम्हाला बघा हिपहॉप नाईट आहे छान एन्जॉय केला असता आपण माझ्या छातीचे पायांचे इथे हिपहॉप झाले अरे कुठे फेडाल हिपहॉप अजू बघा ना बघतो आजोबा ओ आजोबा आजोबा गोळ्या अजू हे गेले वाटतं एक मिनिट अहो यांचा श्वास बंद आहे हे बघा तुम्ही रडू नका प्लीज तुम्ही इकडे या प्लीज हे बघा ऐका ना हे बघा मी हे मुद्दाम नाही केलं ऍक्च्युली मी डॉक्टर नाही आहे माझ्या मित्राचं क्लिनिक आहे तुम्ही आलात तुम्ही मला आवडलात म्हणून मी हे नाटक केलं थोडं पण हे मी जाणून बुजून नाही केलं शपथ मला वाचव माझी काही चूक नाहीये काय बोलताय तुम्ही डॉक्टर माझ्या भोया भाबड्या नातीला प्रेमाच्या जाळ्यात तडकवायचा प्रयत्न करतोय हे बघ गेली 35 वर्षांना योगा करतोय मी सलग 5 मिनिटं श्वासाचा रोखून धरू शकतो मी हिला फसवतो तुम्ही आला जाता तू गेलास कामात तू कामात गेला एक मिनिट मारा तुम्ही मला मारा पण ते भीमा काका कसे पडले ते सांगा नाही वेंदळा भीमा आमचा गेला बाथरूम मध्ये आणि याचा पाय डॉक्टरला सोडत नाही